सकाळचे 8 वाजले होते, तरीही अजून अर्णव झोपेतून उठले नव्हते. मी देवपूजा करून त्यांना उठवण्यासाठी बेडरूममध्ये गेले. "अहो, 8 वाजले, उठा ना. ऑफिसला जायचं नाही आहे का?" "हो, उठतोय," असे म्हणून अर्णवने कूस बदलली. मीही रोजच्याप्रमाणे किचनमध्ये स्वयंपाकाच्या कामात व्यस्त झाली. अर्णवला सकाळी उठायला जरा उशीरच झाला होता. त्याचा आज वाढदिवस होता. अर्णव पटापट फ्रेश होऊन किचनमध्ये आला. अर्णव आरतीला गुड मॉर्निंग बोलला. "गुड मॉर्निंग. आज काय सकाळी सकाळी उठून किचनमध्ये गुड मॉर्निंग? दिवस कुठून उगवला म्हणायचं साहेबांचा?" आरती मिश्किलपणे त्याला म्हणाली. "नाही, आज असं सहजच म्हटलं. काही विशेष नाही तसं," अर्णव म्हणाला. त्याला वाटले होते की आरतीने त्याच्यासाठी काहीतरी सरप्राईज तयार केले असेल, पण तिने तर त्याला रात्री बर्थडे विशसुद्धा केले नव्हते. सकाळी सकाळी उत्साहात उठलेल्या अनिकेत जरासा निराश झाला होता. तिच्या लक्षात नसेल बहुधा. ती विसरली असेल, नाहीतर मागच्या बर्थडेला तिने अर्णवला सर्वात आधी विश केले होते आणि सकाळी त्याला सरप्राईज गिफ्टसुद्धा दिले होते. पण आज आरती विसरली असेल असा विचार अर्णवने केला. "तुम्ही बसा, मी लगेच तुमच्यासाठी चहा नाश्ता घेऊन येते," असे आरती म्हणाली. अर्णवने मान डोलावून होकार दिला आणि नाश्त्याच्या टेबलावर जाऊन बसला. मोबाईलवर अनेक मित्रमैत्रिणींचे त्याला मेसेजद्वारे, फोनद्वारे बर्थडे विश करत होते. पण आरती बर्थडे विसरल्या कारणाने त्याला चुकल्यासारखे होत होते. नाश्ता करून अर्णव ऑफिसला जाण्याची तयारी करू लागला. इतक्यात दारावरची बेल वाजली. आरतीने दरवाजा उघडला. बाहेर अर्णवची बहीण स्वाती बुके घेऊन उभी होती. दरवाजा उघडताच ती आत शिरली आणि आत जाऊन अर्णवला हॅपी बर्थडे दादा असे विश केले. "थँक्यू सो मच स्वाती. तुझ्या लक्षात होतं आज माझा वाढदिवस आहे," ते अर्णव आरतीला उद्देशून म्हणाला. "हा काय प्रश्न झाला दादा, तुझा वाढदिवस कसा विसरणार मी?" "मग वहिनी, आज काय स्पेशल केलंस दादासाठी?" "काही स्पेशल वगैरे नाही केले, सर्व काही रोजच्याप्रमाणेच आहे," आरती म्हणाली. "पण का गं?" स्वातीने तिला विचारलं. तेव्हा आरती म्हणाली, "अगं, मागच्या वर्षी मी ह्यांना रात्री 12 वाजता उठून बर्थडे विश केलं होतं, तेव्हा ते माझ्यावर खूप चिडले होते. त्यांची झोपमोड झाली म्हणून आणि सकाळी सकाळी उठून मी त्यांच्यासाठी सरप्राईज गिफ्ट म्हणून शर्ट गिफ्ट केलं होतं, तेव्हा त्यांना ते आवडलं नाही. तेव्हा ते म्हणाले, माझ्यासाठी काहीही खरेदी करताना आधी मला ते दाखवत जा. मी त्या दिवशी सरप्राईज म्हणून हॉलमध्ये छान सजावट केली होती आणि त्यांच्या फोटोचा केकही आणला होता. पण हे त्या दिवशी उशिरा घरी आले होते आणि आपल्या बर्थडे त्यांनी त्यांच्या मित्राबरोबरच केक कापून साजरा केला होता. रात्री ते उशिरापर्यंत मित्रांसोबत पार्टी करत बसले होते. मी घरी त्यांची वाट पाहत असेल याचा विचारसुद्धा त्यांनी केला नव्हता. पण मी इकडे अर्णवच्या वाढदिवसाची सर्व तयारी केली होती. रात्री उशिरा अर्णव घरी आले. मी केलेल्या वाढदिवसाच्या तयारीला जराही महत्त्व न देता मी थकलो आहे असे म्हणून बेडरूममध्ये निघून गेले. म्हणून मग मी यावर्षी काहीच केले नाही. म्हणजे तू दादाला साधे विश पण केले नाहीस का? अगं, असं कसं म्हणतेस? व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवले आहे की. असे बोलून आरती किचनमध्ये आपल्या स्वयंपाकाच्या कामाला लागली. आरतीला आजच्या दिवसाची आठवण व्हावी म्हणून तिने मागच्या वर्षी आणलेला शर्टसुद्धा घातला होता. पण आरतीने त्याकडेही दुर्लक्ष केले. अर्णवची ऑफिसला निघण्याची वेळ झाली. त्याच्या चेहऱ्यावर उदासीनता दिसून येत होती. तो ऑफिसला निघून गेला. ऑफिसला गेल्यावर खूप जणांनी त्याला शर्ट छान आहे असे म्हटले. संध्याकाळी उशीर न करता अर्णव घरी आला. घरी आल्यावर त्याने पाहिले हॉल खूप छान सजवलेला होता. हॉलच्या मधोमध त्याच्या आवडीचा चॉकलेट केक ठेवला होता. स्वाती आणि आरतीने सर्व तयारी केली होती. इतकी सारी तयारी पाहून अर्णवला आश्चर्य वाटले, कारण सकाळपासून आरतीच्या वागण्यामुळे त्याला या गोष्टीचा विचारही आला नव्हता. इतक्यात स्वाती अर्णवला म्हणाली,
दादा, कशी वाटली तुला पार्टी? खूप छान, अर्णव हसत म्हणाला. ही सर्व तयारी वहिनीची आयडिया होती बरं का. एवढे बोलून स्वाती किचनमध्ये निघून गेली. आरती अर्णवला गिफ्ट देत म्हणाली, तुम्हाला सजावट आवडली ना? हो, खूप छान आहे. पण मला वाटलं आज तू असे काही करणार नाहीस. का? का करणार नाही? माझ्या लाडक्या नवऱ्याचा वाढदिवस आहे. आज मग मी हे सर्व करणारच ना. आरती मिश्किलपणे म्हणाली. कारण मागच्या वाढदिवसाला मी तुझ्याशी नीट वागलो नाही आणि तुझ्या वाढदिवसालाही मी तुला काहीच गिफ्ट केले नाही. आधी मलाही असंच वाटायचं की तुम्ही माझ्यासाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन करावं, मला कुठेतरी फिरायला घेऊन जावं. पण काही गोष्टीतून मला जाणवलं की तुमची प्रेम करण्याची पद्धत जरा वेगळी आहे. तुम्ही तर माझ्या वाढदिवसाच्या दिवशी पूर्ण दिवस सुट्टी घेतली होती आणि त्या दिवशी पूर्ण वेळ तुम्ही माझ्यासोबतच होतात. त्या दिवशी सकाळच्या चहापासून तर रात्रीच्या जेवणापर्यंत सर्व काही तुम्हीच केले होते आणि तेही माझ्या आवडीचे सर्व पदार्थ तुम्ही बनवले होते. मला त्या दिवशी खूप स्पेशल असल्यासारखं वाटत होतं. अशाच लहान सहान गोष्टीतून मला तुमचं प्रेम आणि तुम्ही माझी केलेली काळजी मला नेहमीच जाणवते आणि तुमच्याकडून एवढंच प्रेम मला पुरेसं आहे. तुम्ही प्रेमाचा दिखावा जरी करत नसलात ना, तरी तुमच्या मनात माझ्याविषयी खूपच प्रेम दडलेलं आहे. पण कधीकधी मनात असलेले प्रेमसुद्धा बोलून दाखवणे गरजेचे आहे. काही लोक अशी असतात की त्यांना आपल्या भावना व्यक्त करता येत नाही. पण मग याचा अर्थ असा नाही की त्यांच्या मनात कोणाविषयी प्रेम नाही. सर्वांनाच प्रेम ही व्यक्त करता येत नाही. त्यांचे प्रेम हे त्यांच्या मनात खोलवर दडलेले असते. आपल्याला फक्त ते ओळखता आले पाहिजे. लग्नानंतर नवरा बायकोला एकमेकांच्या मनातील गोष्टी जर का जाणून घेता आल्या ना, तर तक्रारीला जागाच उरणार नाही. फक्त एकमेकांबद्दल तक्रारी करत राहण्यापेक्षा एकमेकांचा स्वभाव जाणून घेतला पाहिजे. वैवाहिक जीवन सुखी आणि आनंदमय होऊन जाईल. खरंच तू खूप समजदार आहेस आणि मला इतकी समजदार बायको मिळाली याचा मला अभिमान आहे, असे म्हणत अर्णवने आरतीला जवळ घेतले. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.